नमस्कार मित्रांनो, तर तूही रे माझा मित्वा या मालिकेमध्ये की ईश्वरीची झोप उडवण्यासाठी अर्णव ईश्वरी दोघेही पंटा लावत असतात आणि लावण्याला ते सगळं बघवलं जात नाही. लावण्या तंतनत असते. वल्लरी म्हणते, लावण्या आवाज गोंधळ करू नकोस, तू जरा शांत राहा. लावण्या म्हणते, मामी मला त्रास होतोय, तुम्हाला दिसत नाही आहे का? हे काय चालू आहे त्या दोघांचं? मला तर असं वाटायला लागले ना, त्या पंट्याने अख्खं घर पेटवून द्यावं. अर्णव समोर हा रागराग केलास ना तर तो काय करेल माहिती आहे ना, म्हणून सांगते जरा पेशन्स ठेव. लावण्या म्हणते, नाही आहे माझ्याकडे पेशन्स. आणि काय हो मामी, तुमच्या झोपेच्या औषधाचं काय झालं? ती मिडल क्लास मुलगी झोपलीच नाही. वल्लरी म्हणते, ती झोपणारच होती, पण शेवटच्या क्षणी तो अर्णव आला आणि त्यामुळे सगळी गडबड झाली. तो अर्णव बरोबर वेळेत आला आणि आपला प्लॅन फसला. पण मी इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. लावण्या, अजूनही हातची वेळ गेलेली नाही. आपल्या हातामध्ये वेळ अजूनही आहे. कळतंय ना तुला मी काय बोलते? लावण्या विचार करते, अर्णवला कसं त्याच्या खोलीत पाठवता येईल आणि ईश्वरीला कसं झोपवायचं या विचारामध्ये ती असते. तर इकडे ईश्वरीला झोप अनावर होते आणि ती झोपत असते. अर्णव तिला उठवतो आणि म्हणतो, मी सिंदूर, काहीही झालं तरी झोपायचं नाही आहे. आता फक्त काहीच तास उरलेत, त्यानंतर तुझं व्रत पूर्ण होणार आहे. मी आहे तुझ्यासोबत, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो. ईश्वरीला चांगलं वाटतं. थोड्या वेळाने ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर, मी जागे राहावे म्हणून तुम्ही इतके का प्रयत्न केलेत? अर्णव म्हणतो, तुझी इच्छा होती ना जागरण करायचं आणि हे व्रत पूर्ण करायचं, तुझी इच्छा म्हणून मी हे सगळं केलं. ईश्वरी विचारते, पण का? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, प्रत्येक गोष्टीची कारणं शोधायची नसतात. काही गोष्टी असतात त्या अशा सहज होऊन जातात. ते दोघं बराच वेळ गप्पा मारत बसतात. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला एक मेल करायचा आहे, मी 5 मिनिटात आलो. ईश्वरी ठीक आहे म्हणते. अर्णव वर जातो आणि एक सवाष्णबाई तिथे हळदी कुंकवासाठी येते. वल्लरी, लावण्या धावत तिथे येतात. वल्लरी त्यांच्याशी गप्पा मारते आणि ईश्वरीला म्हणते, ईश्वरी सांगितलेलं आठवत आहे ना? ईश्वरी म्हणते, हो, मसाला दूध घेऊन येते. लावण्या मॅडम हळदी कुंकू लावा. लावण्या त्या बाईला हळदी कुंकू लावते आणि ईश्वरी मसाला दूध घेऊन येते. वल्लरी त्या दोघींचा फोटो काढते. ईश्वरी तिथे येते. ती आपली ओळख करून देते आणि त्या बाईला हळदी कुंकू लावून तिला दारापर्यंत सोडायला जाते. इथे लावण्या वल्लरीला म्हणते, म्हणजे मामी, आता हळदी कुंकू झाले याचा फोटोसुद्धा आपल्याकडे आहेत आणि यांनी मला वाण दिले ते वाणसुद्धा आहे, म्हणजे आजींना आपण पुरावा दाखवूच शकतो. आणि मामी, आता आपलं काम झालंय. आणि तशीही सकाळ होत आली, मला खूप झोप आली. वल्लरी म्हणते, हे बघ, पहाट होत आलीच आहे ना, आमच्या ओल्ड लेडीला एकदा भेटून घे आणि मग जा तू. लावण्या म्हणते, ठीक आहे, थांबते मी थोडा वेळ. ज्या ताई घरात आल्या होत्या त्या निघून जातात आणि ईश्वरी आत येत असते. तेवढ्यात दारात एक म्हातारी बाई येते. ती म्हातारी बाई विचारते, आहे का कोणी जागा या घरात? ईश्वरी म्हणते, आजी, अहो या ना आतमध्ये. वल्लरी म्हणते, आता ही कोण बाई आली आतमध्ये? आणि ही बावळट तिचं स्वागत करते. ईश्वरी म्हातारी बाईला म्हणते, या ना आजी आतमध्ये. ती आजींना आतमध्ये घेऊन येते. आजी म्हणतात, अगं, मी रात्रभर फिरते सगळीकडे, पण मला कोणी जागच दिसलं नाही. तुमचं घर दिसलं उघडं म्हणून मी इथे आले. ईश्वरी म्हणते, या बसा तुम्ही, तुम्हाला मी हळदी कुंकू लावते. आजी म्हणतात, मला थोडंसं दूध देते का गं, मला खूप भूक लागली. ईश्वरी म्हणते, या ना आतमध्ये. ईश्वरी त्यांना आतमध्ये घेऊन येते. आजी जमिनीवर बसतात. ईश्वरी म्हणते, जमिनीवर कुठे बसा, वर बसा. आजी म्हणतात, नाही गं, मला सवय आहे. ईश्वरी आतमध्ये दूध आणायला जाते. वल्लरी म्हणते, या बावळटला बसू दे तिच्यासोबत, नाहीतरी दोघींची सेम लायकी आहे, आपण जाऊ आतमध्ये गप्पा मारू. वल्लरी, लावण्या आतमध्ये गप्पा मारायला जातात. तर इकडे ईश्वरी आजींना दूध पाणी देते. अर्णव तिथे येतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अहो तिथे का बसलात? आजींना वर बसवायचं होतं. आजी म्हणतात, नको नको, मी इथे बरी आहे. आजी ईश्वरीचं कौतुक करतात. ईश्वरीने जे दूध दिलं होतं ते छान झालं असं म्हणतात आणि अर्णव, ईश्वरी या दोघांच्या जोडीला आशीर्वाद देतात. ईश्वरी आजींना हळदी कुंकू लावते आणि त्यांच्या पाया पडते. आजी दोघांनाही आशीर्वाद देतात. आजी तिथून जातात, पण जात असताना त्यांच्या पायाचे ठसे म्हणजे हळदी कुंकवाचे ठसे उमटलेले असतात. आजी निघून जातात आणि ईश्वरीचं लक्ष त्या ठस्यांकडे जातं. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. तिला खूप भरून येतं. आपल्या घरात साक्षात लक्ष्मी देवी येऊन गेली हे तिला कळतं. ईश्वरी हात जोडते आणि रडायला लागते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी देवीचे आभार मानते, पाया पडते आणि तिला चक्कर येते. ईश्वरी खाली पडते आणि तेवढ्यात तिथे लावण्या वल्लरी येतात. वल्लरी म्हणते, बघितलं ना कशी झोपा काढते ती, थांब उठवते मी तिला. लावण्या म्हणते, मामी आत्ता नका उठवू, मी आजींना घेऊन येते. आजींसमोर उठवू ना तिला. आजींना जर दाखवलं ना ही झोपा काढते म्हणून, तर ते आपल्या जास्त फायद्याचं ठरेल.
वल्लरी म्हणते हो हो अगदी बरोबर आहे, मी आता म्हातारीला घेऊनच येते इथे. वल्लरी धावत जाते आणि आजींना घेऊन येते. वल्लरी आजींना म्हणते आई बघताय ना तुम्ही या बळजबरीच्या सुनबाई कशा झोपा काढतायत ते. लावण्या ईश्वरीला उठवते. आजी म्हणतात तुला झेपणारच नव्हतं तर हे व्रत कशाला घेतलंस ग तू. वल्लरी म्हणते हो तू या व्रताचा अपमान केलायस. आणि काय झोपायची जागा आहे का. ईश्वरी म्हणते मामी मी झोपत नव्हते, अहो देवीने आशीर्वाद दिला म्हणून मी आभार मानले आणि मला एकदम गरगरलं आणि कधी डोळा लागला माझंच मला कळलं नाही. वल्लरी म्हणते हो का, वा छान, तुला काय आम्ही मूर्ख वाटतो का गं. हे असं खोटं बोलायची काही गरज नाही आहे. तेवढंच तिथे अर्णव येतो. अर्णवने सगळं ऐकलेलं असतं. अर्णव म्हणतो मी सिंदूर खोटं बोलत नाही आहेत. अर्णव पुढे म्हणतो आजी मी सिंदूर रात्रभर जागे आहे, तिने व्रत केले आणि मी तिच्यासोबत होतो. आत्ता पहाट झाली आहे आणि डोळा लागला, व्रत तर कंप्लीट झालं आहे ना, ते महत्त्वाचं नाही आहे का. आजी म्हणतात पण चिंटू. अर्णव म्हणतो आजी तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. अगं मी पण रात्रभर जागा आहे तिच्यासोबत. ईश्वरी आजींना लक्ष्मीचे पावलांचे ठसे दाखवते. ईश्वरी पुढे म्हणते आजी काल रात्री एक आजी इथे आल्या होत्या, त्यांना मी हळदी कुंकू लावलं आणि त्या जाताना त्यांच्या असे पावलांचे ठसे उमटले. आजी म्हणतात ही तर देवीची चिन्ह आहेत. वल्लरी म्हणते आई तुम्हीच म्हणता ना, देवी लक्ष्मी कुठल्या रूपात येऊन दर्शन देईल सांगता येत नाही. आई तुम्हाला माहिती आहे का, काल लोखंडे वहिनी येऊन गेल्या आणि त्यांनी आपल्या लावण्याला वाण दिलं. थांबा मी पण दाखवते, माझ्याकडे पुरावे आहेत. वल्लरीने काढलेले फोटो ती आजींना दाखवते. अर्णव म्हणतो मामी तिला जरी वाण दिलं असेल ना तरी पण ती या घरची सून नाही आहे. आजी म्हणतात हो आणि आशीर्वाद हा ईश्वरीलाच मिळालाय. आजी खूप खुश असतात. त्या मायेने ईश्वरीकडे बघत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी आजींना म्हणते आजी तुम्ही मला सून म्हणून जरी नाही स्वीकारलं ना, तुम्हाला माणूस म्हणून मी चांगली वाटले ना, यातच मला सगळं आलं. आजी म्हणतात तरीही मला हे लग्न मान्य नाही आहे आणि नसणार आहे. शेवटी तुम्ही लग्न माझ्या इच्छेविरुद्धच केले आणि मी हे कधीच विसरणार नाही. थोड्या वेळाने ईश्वरी अर्णव रूममध्ये येतात. ईश्वरी रडत असते. अर्णव म्हणतो ईश्वरी आजीला थोडा वेळ लागेल तुला ॲक्सेप्ट करायला. ईश्वरी म्हणते कसं मानतील त्या मला नाचून, त्या कधीच मला मानणार नाही. तर इकडे राकेश झोपेतून उशिरा उठतो. राकेश मनात म्हणतो मला एवढा वेळ झोप कशी काय लागली असेल, माझा सगळा प्लॅनच फसला. पण ती इंदोरी जिलेबी अर्णवच्या आजूबाजूला फिरत असलेली मी जास्त दिवस सहन करू शकत नाही. राकेश विचार करतो की असं काय करता येईल ज्यामुळे अर्णव ईश्वरी एकमेकांपासून लांब होतील आणि ईश्वरी माझ्याजवळ येईल. अर्णवला कुठेतरी लांब पाठवायला हवं असं त्याला वाटत असतं. तो खूप विचार करतो. कामानिमित्त ऑफिसनिमित्त अर्णवला बाहेर पाठवायला हवं असं त्याला वाटतं.